तू सुख करदा तू दुःख करदा तू सुख करदा तू दुःख करदा बापा मोरया. पंचा सुंदर तुम्ही उपक्रम लाभवता आणि बिंदास टाकता आणि शेवटी ह्या सुताराचा घराणा आणि ह्या कदमांचा घराणा. पण कदमबुवांच्या नावावर खपणारा 5 रुपयाचा पावती पुस्तक घ्या. कदमबुवा म्हटल्यानंतर काय दम होता तो. आमच्या पप्पांनी गणपती आणला नाही बाबू, आप्पांनी गणपती आणला, नाही तर आबांनी गणपती आणला. चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग. ह्यो कदमाच होता. ह्या पिचिंदा गजनळी. चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग. या भजनामध्ये दंग होऊन सुतार कदमा संग. काय आवाज होता तो. वणी बरंच काय काय म्हणजे एवढा खरा म्हणजे. आणि बुवा सगळ्यात मोठा विषय आधी बक्षिसा वाचल्या पैसे मागले म्हणून भुवंकलही लावले. या ठिकाणी संतोष जोईल बुवा यांचे पट्ट शिष्य आदरणीय रुपेश बुवा भुवड, रुपेश बुवा भुवड यांच्याकडनं हे 100 रुपयांचं पारितोषिक आले. लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री चंद्रकांत श्रीपाद भुवड यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक आले. आणि त्यांची विनंती आहे परशुराम बुवा पांचा यांचा तू सुख करता तू दुःख हरता हा गजर छोटे गाणी तरी बुवा झलक मारा बस नक्की ह्याच वया. आणि बघा मी बुवांचे दात पुढे म्हटले, माझे नाक पुढे म्हटले, पण बुवान काय सांगले सगळं आपलं बिल आपले औषध खपवलंय. बुवा अनंत कालाची माता स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. लक्षात घ्या हे दात जे पुढे आहेत ना ते लय वाचा वाचा बोलतं म्हणा निघलेले आहेत. ते औषधीची चुकी नाही त्याच्यात. किती बोलायचं आणि काय बोलायचं, शाळेत काय ह्या काय त्या बाबूक काय सांगतास सगळं सांगणार. पण माता आज मला सांगा, अहो आग्र्याच्या यमुने किनारी ताजमहल कोणी बांधू शकतो, पण आईंच्या स्वप्नांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा फक्त एकच झाला म्हणून जगाने त्याला छत्रपती म्हणून संबोधला गेला. आणि आऊस माझी चुकान बासुमती तांदूळ घेऊन गेली तर बघा दुनिया बोलाय जिंदगी झोलाय. समीर कदमबुवांचा नाद करायचा नाही कारण त्यांच्या 2 दातामध्ये एक होल आहे. देखो पैसे म्हणता द्यावा पण मागले पण बाबांनो पैसा नको. पैसा अडका नेणार कुठे जाताना 1 रुपयाचं नाणं चिकटवणार हो. इथे 1 रुपयाचं नाणं चिकटवतले दुसरे वाटेक 200 आणि आम्ही वरसून म्हणणार नाही काय रे नेत काय करतल. त्याच्यात नेणारे 4 जण व्यवस्थित असले तर, नाही तर असो जो बांध किंवा ती पाय वाईटीवर जर समजा एका जो पाय घासारलो की आमची शेण ह्या वाटेल. काय नेत काय करतल. कोरोनाचा एक मुद्दा बुवाने मात्र सांगितला, पण खरोखर कोरोना होतो काय हो माझा अजूनही विश्वास नाही. कोरोना जर चायनामधनं आला, चायनातनं जर कोरोना येलो ना त्यातून शिकून पाठवलं नाही जा रे बाबा माणसाच्या नाका तोंडात घुस. ती कुत्री मांजरा ढोरा जी फिरतात रस्त्यान त्यांनी मास्क लावलेलं नाही, त्यांना नाका तोंडा नाही होत. साधा आणि सोपो विषय बघा. तुम्ही संशोधन करा औषध आणि एका परत वाटाण्याची भाजी घाला. गाय बऱ्याच गाडी सगळ्यांना त्रास देत राहा. मेलच काय परतान नुसतो 47 लाईत बसता फाट 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 फाट.
एक एक वाटानं तो असो खिडके बिडके रापाटताना मला चावान खात नाही, डायरेक्ट देत आणि मग रवत करता धोरा करतात घाणी आडो की त्या. अरे सुंदर जेवण आहे, परत जाऊया. तुका जेवता असं तर गपचूप जाऊन डबो भरून घेऊन ये ना. 4 लोकात किती सांगता की उद्या माझ्या घरात कोण नाही, मका अन्न नाही म्हणून घेऊन जा उद्या दुपारचा. पण बघा हा कोरोना जो चायनात ना आला, खरी गोष्ट आहे की ना. आमच्या कणकवलीत एवढं आता सो कुत्रो फिरता, कुत्रो ना कुत्रो. उद्या नगरपंचायतीचं इलेक्शन लागला आणि एखाद्या कुत्र्यांचं फॉर्म भरलं 100% निवडा येणार, कारण त्यांची मेजॉरिटी जेवढी झाली ते कधी कोरोनात मेले नाही. मोदीजी आपले सांगा होते, भाई और भाई नो 2 मीटर की दूरी बनाए रखना. आम्ही म्हटलं थांबाया थोडे दिवस, 2 मीटरची दूरी म्हणजे सगळे घरातच बारशा बिरशाची भरणा गावती. पण मोदीजींनी थयाव निकाल लावले, 2 मीटर की दूरी म्हटल्यानंतर बारशाची भरणा तरी खैसून गावतरी आमका. खरं आहे की नाही. आणि मला 2 मुलगे आहेत. नाव काय एकाचा स्वरांग आणि दुसऱ्याचा स्वराज. क्या बात आहे. माका एकच आहे, तो सुद्धा 1.25 लाखात विकत आणलो. खरोखर सांगते, ऐकण्यासारखी गोष्ट आहे. पूर्वी आजी बिजी आता जी उठून गेली ना मगाशी, आजी बसली आहे ना आमच्या समीर भवनची आई, माका बक्षीस देऊक नाही ना तू. पण ऐकण्यासारखी गोष्ट, पूर्वी नॉर्मल डिलिव्हऱ्या व्हायच्या, बरोबर की नाही. आता आम्ही काय करतो, वाईट जरा बायकोन हाक मारल्या, ओ गुड न्यूज आहे, काय मोठलो उचललो की डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टर श्वास घ्या, काय केला, माकाच विचारता काय केला तुम्ही. क्रिटिकल कंडिशन आहे. अरे पण काय, बेड रेस्ट हवी, बेड रेस्ट. काय परत तो मोठो हाणलं, खाटीर ठेवलं. काय ह्याना रिमोट घेतल्या की चालू झाला, मी या घरची राणी माझ्या राजाला. हाणत राहा, पण नोट कागदापेक्षा मोठी होईल. ओके, नोट कागद ह्याच्यावर सुद्धा लिहिता येतात. नोट कागदापेक्षा मोठी असली तर बरा पडता, त्याच्यात गांधीजींचा केस लिहिलेले असले तर बरा वाटत. समीर भोड यांची आई सौ शारदा तुकाराम भोड हिचकडनं आशीर्वाद रूपी हे 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. आणि खरोखर जेवढे बसलात ना, आणि ह्या प्रोत्साहन जर मिळताना शेवटपर्यंत जाऊ नको, कारण दोन्ही आमची वार लय लांबपर्यंत पोचली आहे. तुमका उठाक देणार नाही, आणि तुम्ही उठलास की आमची तलवार मेहनत ठेवणार आणि आम्ही घरात पाळणार. कारण 4 म्हशी आहेत, माका सकाळी उठून दूध काढूचा लागता. 4 म्हशी, 4 बॉम्बाचे ते सुद्धा. तुला काय वाटलं का, असो साधं शेतकरी गुरुग आहे मी, तो अशित्र कोणतरी मला दिला. मी माझो एक जी काय तो मोठलो नेलो की हिला, म्हणजे आमची बिचाऱ्यांची आव सुद्धा तैसर मग जाऊन द्या. आता जिला आहे तिका त्रास देऊ नको, डॉक्टरांनी सांगलं ना बेड रेस्ट हा. काय लो गणपती आपलं झोपलो. दुसरा गाणा खायचा आता, नको चंद्र तारे 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 फळा झाल्या. काय परत हो पोटात दुखता की आम्ही हराडणार जाऊ. हे रिक्षा घेऊन या रे, माझ्या बायकोच्या पोटात दुखता. का रिक्षावालो म्हणणार दुखता बायकोच्या पोटात, हराडता तू कित्या. काय परत तो मोठलो उचललो की डॉक्टरकडे घेऊन गेलो की डॉक्टर झोपा, श्वास घ्या. काय केला आईच्या, मी भुकेऱ्यात डबल बारीक होतोय म्हटलं, काही एक नाही करू खबर. कसं केला अरे म्हटलं, ह्या काय विचारता नको होता, काय केला कसं केला. बाबा रे काय करू, कशानं आणला, कशानं वर काढल्यास. आता एका सगळा सांगत बसायचा, दुसऱ्या माळ्यावर नेऊचा. आता कशानं वर म्हणजे उचलून आणलं. झालं बाबा की परत सांगणार सिझरिंग करावं लागेल. अरे काल पर्यंत बरा होता, सिझरिंग करावं लागेल. कर बापडा, काय करणार.
काय थैसून तरी कापल्यान, काय हाणून दिल्यान, 5 दिवस ठेवल्यान 1,25,000. आता साधारणपणे 11 वाजता जरी बायकोन हाक मारल्या ना, हो खयास बंधनाक जाते म्हणून सांगतो, कल्लय बांधणार. आमका ते धंदे नको, 1,20,000 आणि 21,000चे धंदे नको. त्याच्यापेक्षा कोणाचा तरी दत्तक घेतलेला बरा. सांगण्याची गोष्ट काय, तात्पर्य विज्ञान, ज्ञान आणि विज्ञान. आजही जुनी जाणती लोक या ठिकाणी बोलणी सांगितलं म्हणून सांगायची गरज आहे. तर ती मेहनत करायची, उकड्या तांदळाच्या पेजेवरती जगायची, आणि आज आम्ही कुरकुऱ्यावरती जगतो. आणि त्याचे परिणाम बाबा एक बरो हा तो बरा रात्री खेच्यार उडी मारता. हा झोपलो बिकलो असो, आपण जागरांचे झोपतलो जाऊन तो सकाळी उठताना पप्पानू डुक्काव, पप्पानू डुक्काव. डुक्काव काय तो जर गेला बुतूर सगळा पॉट. पण बुवा खरोखर आईवरती नको नाव. आई एक 1 ते 1.25 किलोचा फक्त दगड उचलून उद्या फक्त पोटाका लावा आणि 3 दिवस फक्त ह्या आवाटात ना फिरा. आईचा काय म्हणजे काय होता, म्हणजे आई 9 महिने 9 दिवस 9 घटका 9 फळा कशी मुलाला पोचते. बुवा ह्याचा ज्वलंत उदाहरण तुमका भेटात बाबांनो. त्यामुळे त्या आईला साष्टांग नमस्कार करूया. कारण पुंडलिक हा पांडुरंग जो उभा आहे तो कसा आलाय हो, देवाची भक्ती करून नाही तर आई वडिलांची सेवा करून युगे 28 उभा राहिला. लक्षात घ्या. त्या काय सांगल्यान ते शाळा बारकाय पोरग्यांची निया. आमच्या पप्पानी गणपती आणला, आईसाठी एक गाणं म्हणतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी हे गाणं सुद्धा चोरलंय बघा. हे गाणं कुठच्या पिक्चर मधलं आहे माहित आहे? करण अर्जुन. चंदा कबदूर गगन पे, सूरज कबदूर किरण पे, ये बंधन दो प्यार का बंधन है, जन्मों का बंधन है. ये बंधन दो प्यार का बंधन है, जन्मों का. आईसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे नुसतं आईसाठी नको तर वडिलांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी कैलासवासी भावेश, क्या बात आहे, नाव तर नवीनच. कैलासवासी भावेश रमाकांत भोड याच्या स्मरणार्थ सौभाग्य होती. प्रियांका गणेश भोड हीच कडनं 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. कैलासवासी भावेशच्या आत्म्यात चिरशांती लाभावी हे मागणं त्या विठ्ठल रखुमाई ज्यांनी करतो मी याचा स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पखवाज वादक प्रमोद भाऊ परब, क्या बात आहे, यांचे शिष्य पखवाज वादक कुमार रोहन राऊत फुपेरे लिगमवाडी यांच्याकडनं 101 रुपयांची फरमाईश आहे. बुवा मत्स्यगंधा भारुडाची नक्की गजराच्या शेवटी घेईन. कारण आम्ही टायमिंग लावूनच 12 करणार आहोत. 40 मिनिटं जेमतेम मी गजराला घेणार, नंतर बुवा सुद्धा करतील. फक्त तुम्ही थांबा बस. आणि नक्की इच्छा पूर्ण करतोय. आशीर्वाद रुपये 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सौभाग्यवती तारामती आणि श्री पांडुरंग भोड यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मानश्री अनाजी उर्फ बाबू भोड आई वडिलांच्या स्मरणार्थ
हेच पुण्य कमवायचे. आज बघा 1966 साली या मंदिराची निर्मिती झाली, बरोबर की नाही? आणि आता तुम्ही एवढा मोठा हा कार्यक्रम करताय. मी त्या पांडुरंगाचरणी फक्त एवढंच सांगेन, मगाशी मी बोललो आणि 100% होणार म्हणजे होणार. टॉवर फक्त येऊन दे. पुढच्या वर्षी टॉवर जर आले आणि मोबाईल, आता काय आम्ही बिंदास येतो, आता काय आमच्या हाणू ठेवची गरज नाही. समीर कदम, अभिषेक शिरसाट बुवा बारी लिहून ठेवा, नक्कीच सांगतो. कारण समाधान एवढ्याच गोष्टीचं वाटतं की आज एवढं गाव दुर्गम भागात असताना सुद्धा जे तुम्ही कार्य करताय ना, खरोखर तो पांडुरंग तुमच्या या कार्यात अजूनही बळकटी देऊ आणि याच्याही पेक्षा भव्य दिव्य कार्यक्रम पुढच्या वर्षी तुमच्याकडनं तो करून घेऊ, हेच मागणं करणं. गाणी काय हो अनेक, मगाशी मला सांगितलं या ठिकाणी, तू सुख करदार, तू सुख करदार, तू दुःख हरदार, तू सुख करदार, तू दुःख हरदार, बापा मोरया रत्नागिरी देवगड गणगौली गट्टा मालवण राजापूर, आम्ही कोकणचे सांगताना मुलं भरून येऊन, नारळी भोपळी करवंद लाल गोंडुका डुक्या थांबाय, नवा रूपाला राय जगात देवगड हापूस आंबा, वळणात मालवीर भूतनाथ नीरबाई दागबाई माता, रामेश्वर हरेश्वर रामेश्वर कुंकेश्वर यांची आमच्यावर सत्ता, हो गुरव गाडी त्यांचे मुदारी गाव गावी सुधाराची शाळा, गुरव गाडी त्यांचे मुदारी गाव गावी सुधाराची शाळा, उदय नामदार पाटील बोलदार समाधी बाप्पा मोरया गजानन, पाटील बुवा म्हटल्यानंतर सुद्धा एक शान होती आपल्या भजनातली. काय बात, खरोखरच रसिक. मी सुरुवातीलाच बोललोय, भजन ऐकायला गर्दी किती, त्यापेक्षा भजन ऐकणारे दर्दी किती, या गोष्टीला किंमत आहे. कोकणात येईल रेलगाडी, कोकणात येईल रेलगाडी, विलास पाटील बुवा. जुगू 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 बघा, रिदम काय होतं, म्हणजे गाणं बसवताना काय विचार केला. कोकणात येईल रेलगाडी, कोकणात येईल रेलगाडी, कैलासवासी काशीराम परब बुवा. एक गजर आजही, उद्या आमचं शिमगो येताना, शिमगो म्हणजे आमच्या कोकणी माणसाची शान. तुमच्याकडे इकडे काय पालख्या वगैरे त्या खांदावरनं नाचवतात ना, आमच्याकडे गोमू असतात. यंदा गोमू ठरवलंय, हकट ठरवलंय. बरा बारक्याचा बारको दिसले म्हणून माझ्या अंगार जाऊ नको, माका अजून 2 जिलं. अरे लोकांका भरपूर झाले असते, पण पुढचा काय, रासायनवर तांदूळ गावतात 3 किलो. तुझा बरा आपला हा आमचे ते 4 नाही, तू माका 50 किलो एकदा देऊन ठेव. काशीराम बरोबर. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण, या कोकणात
वर्ग या ठिकाणी आम्ही पैसे मागायला आलो नाही. ही जी इस्टेक आहे 1966 साली बघा. एक मुद्दा सांगतो आणि गजराला सुरुवात करतोय. 66 साली कैलासवासी दौलत पांडुरंग भोड आणि सावाजी विठ्ठल भोड यांनी विठ्ठल रखुमाईची प्रतिष्ठापना केली या ठिकाणी. आणि हे देणं त्यांचं आहे. आजकाल काय झाला माहिती, कोणतरी आपल्यात नाना आपा म्हणजे आपण बुजुर्ग माणसांका नाना आपा तातो काहीतरी म्हणतो. तात्या बित्या गेलो की घराकडे जी रडणार तात्याक सुमान कर्क जाऊन बांधलेलो तात्यान तो दांडो उमऱ्या दिसांत दिसता कामा नाही. काही तो दांडो घेतल्याने तात्याच्या सुमात ना घुसवल्याने तात्याच्या खई लागता तो ते का कळत नाही. तातो सुमान बांधलेलो तात्यान तो चष्मा कपाटात नको की तात्याक लावल्याने तात्यांची टोपी आहे ती काढा तात्यांका घाला की तातो मोरार की देसाई. तात्याचा चप्पल नको खळ्यात अजिबात नको. काही तात्याच्या चप्पलाची जागा खय तात्याच्या माने खाली. म्हणजे आयुष्यात तात्यांचा उसा घेतल्या नाही तर तात्याक जाताना गावला माने खाली चप्पल की तातो झोपला चष्माला. नणारे नेत पाहुणा सोयरा सगळा 13व्या दिवशी गोळा होणार आणि कोणतरी भजन करणार. जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. काय कोणाच्या तरी अंगात तातो येणार जय जय पांडुरंग हरी. काय परत कोणतरी पाहुणं पुढे येणार नाही विचारणार खरोखर तातो हो हे बघ तांदळाची मुठी ठेवलंय तुझी खरी मूठ असात उचलून घेऊन जा नाही तर अंग सोड. जग मारीत तातो वर्ष श्रद्धा घेत. खरं आहे की नाही. कारण हे पूर्वजांचं देणं आहे बाबांनो. ह्या टिकून ठेवा. आज या ठिकाणी आदरणीय खरोखरच लाख लाख आभार मानतो की त्यांनी सुरुवातीला सांगितलं नव्हतं. आमचे रवींद्र भोड आणि समीर भोड पण तदनंतर ही 2 नावं लिहून दिली. का दिलीत? 1966 साली मला वाटतं तुमचो जन्म नसत नी माझो जन्म नसत. आमका भारत देश कधी स्वतंत्र झालो तो माहित नाही. माहित माझा देश आहे छाया बंधू भगिनी माझे प्रेम आहे. बाबू ए बाळा सेमी इंग्लिश नाही तुझ्या तुका धरून बा. मी प्रश्न विचारतोय कुठच्या शाळेत जातोयस? हा ट्युशनला जातोयस? मग तुझ्या शाळेत बाईंका धरून गुरुजी किती? तुझ्या शाळेत बाईंका धरून गुरुजी किती? एकच. मग मजा आलीच. आमच्याकडे बाईंका धरून 5 म्हणजे टोटली 6 जण आणि ह्यो पिऊन असो. खरोखरच म्हणजे ही पूर्वजांची पुण्य आहे बाबा. ती जपून ठेवा. नेणार काय काही एक नेणार नाही. कोरोना बिरोना ह्या काय नाही. हा फक्त लोक मारण्याचा डाव होता लक्षात घ्या. लोक मारण्याचा. आणि 2-2.5 वर्ष सगळा बंद ठेवायचा. कार्यक्रम नाही काय नाही. देवाने स्वतःची देवळं सुद्धा बंद करून घेतली बघा. देवाच्या देवळात सुद्धा कार्यक्रम करायचे नाही. आणि शेवटी 11वा अवतार घेतला नाहीत ना त्याला कोरोनाचो. वादविवाद तंटे जर असतील तर आपापसात मिटवा. देवाचं हेच सांगणं आहे. वादविवाद देव आणि दानवांचं युद्ध झालं पण त्याच्यातनं त्यांनी चांगलं करून दाखवलंय. त्यामुळे वादविवाद तंटे असतील तर आपापसात मिटवा. 100% ते विठ्ठल रखुमाई तुमच्या पाठीशी उभी राहणार. गजराला सुरुवात करतो. फुपेरे गावी सामनार फुपेरे गावी सामनार जोरात रेंगला
मुळीच नवतर काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वनार काना तुझ्यासाठी आले वना उभेरे गावी सामनात जोरात रंगला उभेरे गावी सामनात जोरात रंगला पांडुरंग 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 नवसा पावला पावला पांडुरंग नवसा पावला पावला पांडुरंग नवसा पावला पांडुरंग पांडुरंग नवसा पावला आता पेटा नाही मी बोलतोय तुमच्या जीवात पुढे माझा काय खरा नाही पण आमचा रोजचा उद्या सुद्धा दोन्ही मीच होऊ मालवणार कांडाप काढीन जागेवर धरून पाठसून काय वार केल्यानंतर एक तर इलो किती वाजता मका सांगलं असतं तर मी टपार बांधा आणलं असते तुला 4 माणसा काय रवली असते वर टपार हा उभेरे गावी सामनात जोरात रंगला उभेरे गावी सामनात जोरात रंगला पांडुरंग मित्र हो हा गजर या ठिकाणी मगाशी मला सन्माननीय आमचे रवींद्र भोवडबुवांनी समीर भोवडबुवांनी सांगितलं की ह्या 2 नावांचा जरा जास्त करून उल्लेख करा आणि आताच बसवलाय नाही तर मी वेगळा गजर या ठिकाणी सादर करणार होतो हा 1966 साली स्थापनाई केली नवला देवी माता नवसा पावली 1966 साली स्थापना हो केली नवला देवी माता नवसा पावली दौलत भुवड साबाजींनी पुढाकार घेतला दौलत साबाजींनी पुढाकार केला पांडुरंग 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 नवसा पावला खरोखरच पुन्हा एकदा दौलत भोड तर त्यांच्या मला वाटतं वडिलांचं नाव सुद्धा पांडुरंग आहे बरोबर ना त्यांच्या वडिलांचं नाव सुद्धा पांडुरंग हो हे काहीतरी भजनामध्ये सांगा एकामेकाला बोलून मी 1000 चुटके सांगू शकतो आजी तुझ्यासारखी माझी आजी होती खरोखरच ती माझ्या नाकवडी ना त्यावेळी गाणं म्हणाया निज निज तान्या बाळा तुझी आई गेली वाळा दुसरा एक गाणं म्हणा धोपट कुमिया वैल्या नाना तू गाय पळालो तू तरी बापू हात मारले पण आजी जी होती ना आता हे मुंबईवाले वगैरे येतात बघा सेमी इंग्लिशवाले वगैरे काय काय त्यांना इंग्लिशमध्ये बोलायचं लागतं आणि आई वगैरे बाहेर गेली त्यांची गावा गेले किती म्हणणार आजी मॉम आजी मॉम आजी काय वाटतं मॉम म्हणजे एका भूक लागली की काय
एवढी पेच करता आणि उतरलो भात असता तो कोळसा होता. बाबू खाम ऑन तेका वाटतं माम की काय. उत्सव शिवरात्री रोज रंगला, दरवर्षी उत्सव शिवरात्री रंगला, साखरमानी वर्ग सारा भेटाया. शिरसट मसाले राधिका मसाले म्हणजे माझी मिरची नी राधिकाची फकी. म्हणजे साला माझ्या मिरचेक काय भाव तो बघा. 200 करोडची प्रॉपर्टी असणारी माझी जर मिरची वापरूक लागली तर माका एकच बरो हा. पण आई शपथ सांगतोय राधिका मसाले ती राधिका आणि माझो शारीरिक सुद्धा संबंध नाही आणि मानसिक सुद्धा संबंध नाही. मी साधो शेतकरी आहे. मुळ्याची भाजी पिकवू नाही बस. ह्यो एक मुळा माझ्याकडे ह्यो. मी फक्त फेरीत जातोय. बायको माझी पाठसून फसा करता म्हणजे झाली घेऊन. आणि बचत गटात माझा पूर्ण विश्वास आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा. पुलवामावरती ज्यावेळी हल्ला झाला पुलवामा त्यावेळी पहिली मदत त्या मृत सैनिकांच्या कुटुंबाला जर कुणाकडनं गेली असतील तर ती महाराष्ट्रातल्या बचत गटाकडनं गेली. औषधू मगाशी कोणीतरी सांगलं की पत्र दिले. पत्र मित्र देत बसायचा नाही. मतदानाकाच बाहेर पडा नको. काय बरोबर करतले सगळा चांगला होता. ही पत्र मित्रा देऊन उपयोग काय नाही. कोणालाही द्या पत्र पण आपलं काम झालं पाहिजे. बचत गट म्हटल्यानंतर दुपारी माझ्या खळ्यात येऊन बसतं आणि गाणीजी काय म्हणतात. खरा तू एकची धर्म जगाला प्रेमर पावे. आम्ही झोपेत ना उठणार आणि म्हणणार साला जगाला प्रेमार पावे. मग रातभर जागरण करून मी काय करावे. हसलाच ना जे काय समजला तो आता हसलो. 10 मिनिटांनी समजा तो अर्ध्या तासानं हसतो आणि जे काय सकाळी समजात तो दुपारभर हसत बसतो. दुसरा एकदा गाणं काढले नाही बचत गटाचा. त्या दिवशी ती आजी सुद्धा एक आमच्याकडे जाय होती. मेरीवरना पाय टाकी. आजी खरी जातो बचत गटाची मिटिंग आ. अगे तुझी आजी बचत करायच्या मेरीवरना पडशी तर तुझी बचत कधी होतली. हा हो. दुसरा एक गाणं सुंदरा सुंदरा मीटिंगला का नाही. सुंदरा मीटिंगला का नाही. सुंदरा म्हणता हो माझी तिनं टाळी वाजवलं माझी आजी. सुंदरा म्हणता माझे शेणी धापूचे होते तुझी मीटिंग गेली उडत. पण सोडू नको. आज तुमच्या आता सगळ्या गव्हर्नमेंटने हाफ तिकीट केले ना तुमचा. कधीतरी हाफ मॅड बनवतली. हाफ तिकीट महिलांना हाफ तिकीट एकदा हेका नेलं आणि मी आपलं झोपान राहिलो. जागरणचे दोघजण होतो. एसटीतनं फिरत होतो. ह्यो काय सांगता त्या कंडक्टराक. कंडक्टर नका ना 1.5 तिकीट द्यावा. तर कोणाची. मी आम्ही दोघजण जागरांची आणि इकडे तर राजापूरला यायचा होता. आमचा कार्यक्रम होतो. म्हटलं जाऊया. 1.5 तिकीट द्यावा म्हणता. तर कोणाची. जो झोपलो त्याची. म्हणजे माझ्याकडे वॉट दाखवतो. मी सुसार झोपलो होतो खिडकी धरून. कंडक्टर एका काय केल्या 2 तिकटी दिल्या. 2 तिकटी दिल्या पुरे. तो म्हणता तुमका सांगले ना 1.5 तिकीट द्यावा रे. पण कशा नाही माझी एक पूल आणि मी झोपलो होतो म्हणता हाफ मॅडा. म्हणजे माका खोळ्यात काढल्या. झोपलो होतो हाफ मॅडा त्याची अर्धी म्हणान दिली. नाही मी बरोबरच दिलं. कंडक्टर म्हणता मी बरोबरच दिलंय तिकीट. तर तुमका मी बघलोय. दिल्यानंतर त्याची हाफ तिकीटच दिलं. त्याची हाफ तिकीटच दिले. पण तू माका 150 दिसलं म्हणून तुझी 1.5 आणि त्याची हाफ मिळून 2 दिलं. हा
शोभातेने आलिया भोवडवाडीला, शोभातेने आलिया भोवडवाडीला, पांडुरंग पांडुरंग नवसा सुग्रास भोजन माता निवाडिले, सुग्रास भोजन. समीर तुकाराम भोवड या गजरासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. सुग्रास भोजन माता निवाडिले, पुण्य आज बघा फळाले. या ठिकाणी भाऊ मगाशी बोलता बोलता माझे बहिणी आहेत सगळे आणि पटकन बोलले की तुम्ही आमका पैसे देऊ नको पण भावांच्या पाकिटात हात घाला. बोलले की नाही आयुष्यात चोरी करूक लावणारो पहिलो गो आम्ही बदलो. उद्या तुमका काय सांगा गव्हाची अंगठी चोरून आणा, गव्हाचा अजून काय कापून हाना, बुवा पैसा अडका. मगाशी सांगितलं ना जाताना काय नेणार नाही, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आज बघा 1966 साली स्थापना करणाऱ्यांची नावं सुद्धा त्यांच्या लक्षात आहे. बाबांनी हीच तुमची खरी पुण्य. आणि हे खरोखर त्यांचे फोटो वगैरे गावले ना खरोखर थै लावा आहेत ना, शाबास समाधी आहेत ना, बस तिथे येऊन पाया पडा कारण त्यांची पुण्य आहे म्हणून तुम्ही सगळे एकत्र आहात. आज माझो आजो नसतो तर मी हे असलं असतं. माझी माझा नाक ओढीना नाही तर आणि काय ओढीना काहीतरी लांब होता ना. ही आजीची पुण्य आहे आणि तुझे कोणतरी दात पाडता मधीच काही हुलबुल उगत पडत नाही. खबडावून काढतात कधी कधी एका काय उघड पडता फळ्यावर. आता बघा तुम्ही फक्त ती वायर काढून ठेवा. आता काय येण्यासारखं बडबडलो ना मी शॉक देतले त्याचा. रत्नागिरी नेवची गरज नाही फुलो खरोखर काय त्या दिवशी असो तसो फिरत फिरत गेलो आणि म्हणतात मामानू मोठ्या पोटावले आपले फिरा होते असे. मामानू ह्या मडक्याची किंमत काय, त्यांच्या पोटात हात लावताना विचारता मामानू ह्या मडक्याची किंमत नाही पण मामा याच्यापेक्षा पोचलेलो. तो म्हणता बाबा तुका कसा व्हाया तर सांग. असाच व्हाया तर 50 रुपये, नळासकट व्हाया तर 75 रुपये. काय कोणाची अशी काय म्हणतात ती अशी चौकशी करीत बसताना. पण आज खरोखर या ठिकाणी तुम्ही जे बसलात ना आहात ते खुर्ची बिर्ची होत ना बस जरा जवळ घेऊन या बस झाली आमका इतके. कारण काय काय लोक घरी जर आम्ही एकामेकाची घरादारापर्यंत जाऊन बारी केली असती पण आम्ही दोन्ही भाऊ विदाऊट गुरुचे बनावट केले नाहीत. लक्षात घ्या जे बोलायचं ते बोलणार. तुम्ही सांगितलात ना भारूड 100% भारुडाची गाणी अभंगाच्या अगोदर या ठिकाणी सादर केली. अजून 10 मिनिटं माझ्याकडे आहेत. 10 मिनिटात मी भावांकडे बारी देणार आहे. मी भुवनला विचारतोय भुवनच्या घरी दिवाळी असते की नाही. कारण मगाशी तिने सांगितलं की महिलांना कोणत्या ऍड लक्ष साबणाची नाही ह्याचे मोती साबणाची बुवा कधी ऍड ऐकलं. मोती लगाव खुद जान जाव अशी नाही. उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली. ऐकान घे कादमा ही ऍड आहे की नाही. ह्यो म्हणता मोती लगाव खुद जान जाव. नका वाटत नाही कारीट सुद्धा पुढे त्याचा असो बरोबर. मोती साबण घेऊन ते काका फिरा उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली. कुठची ऍड नाही तू माझ्या लोणच्याची ऍड कर. खावा 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 लोणचा सांगा बघा कोणचा. राधिकाची फकी आणि शिरसाडाच्या मिरचीचा ही उद्यापासून ऍड कर. चाकून बघा दाताने चावा, चाकून बघा दाताने चावा, होलात नाही दूर.
चाकून बघा दाताने जावा होलात नाही येर दूर आणि समीर कदम खाऊन झाला नंतर पण बुवा मोती सामन्याची येड आली आहे का उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली मनाने हे पुरुषांच्या पद्धतीत नाही झाली कारण एखाद्या दिवशी कोणीतरी विचारलं ए तू गुच्ची घालतोस एका काय वाटला तू गुच्ची घालतोस म्हणजे अंडरवेअर की काय ह्यो म्हणता मी रुपाची खोळा खायचा आदर करूया पंचरत्नांचा गाऊ गजर राम नामाचा पंचरत्न कदम बुवा पांचाळ बुवा पाटील बुवा वामन खोपकर बुवा काय भारूड होतं ते बुवांचा हातात वल्हवरे वलव 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 रे वलव रे वलव 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 एक दिवसीय गणित घडले झाली आकाशवाणी गोळ्याचे गोरी ऐक होशील राजाची राणी ऐक एक एकडी दिवर कन्या एक एकडी एक एकडी दिवर कन्या उभी किनाऱ्यावर हरिओम हरिओम करीत आले स्वामी पराज हरिओम हरिओम या ठिकाणी कैलासवासी जानकी सीताराम भोड त्याचप्रमाणे कैलासवासी सीताराम भागवजी भोड यांच्या स्मरणार्थ सन्माननीय चंद्रकांत भोड यांच्याकडनं हे 101 रुपयांचं पारितोषिक आले धन्यवाद घ्या आदर करुणिया पंचरत्नांचा गजर गाऊ आज हरिनामाचा अभिषेक आजमुखी हो अभिषेक आजमुखी भजन गाईला अभिषेक आजमुखी भजन गाईला अरे बाबला उभे रे गावी सामनात दोरात रंगला पांडुरंग
धन्यवाद. जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग 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 जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग हरी.